सर्कस म्हणले की मुलांबरोबरच मोठ्यांना सुद्धा मनोरंजनाचा आणि धाडस, साहस, थरार पाहण्याचा आनंद मिळतो। पूर्वीच्या सर्कसमध्ये आणि आत्ताच्या सर्कसमध्ये आमूलाग्र बदल झाला तरी साहस, धाडसाबरोबर मनोरंजनाकडे ही सर्कस वळत आहे। त्यामध्येही एक वेगळा अनुभव पाहायला मिळतो। कोल्हापुरातील तपोवन मैदानावर या रेम्बो सर्कसला 4 फेब्रुवारीला सुरुवात झाली। म्हणता म्हणता या सर्कसला 2 महिने होऊन गेले। या सर्कसने कोल्हापुरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले। रेम्बो सर्कसचे दररोज 3 खेळ पाहायला मिळाले। दुपारी 1, दुपारी 3 व सायंकाळी 7 अशा वेळेत या सर्कसीमधून खेळ पाहायला मिळाले। याला कोल्हापुरातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला। चकचकीत पोशाख केलेली मुलामुलींचे थरारक खेळ अनुभवायला मिळाले। लहानग्या विदूषकांनी आपल्या करामतीने तर साऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हसवून मनोरंजन केले। वेगवेगळ्या प्रकारे यामध्ये कला तसेच जादूगिरीही दाखवण्यात आली। तसेच काही मुलांनी तर उंच झुल्यावर गोलांट्या उड्या मारत आपली कला दाखवली। त्यामुळे कोल्हापूरकरांनी तर सर्कसचा चांगलाच आनंद लुटल्याचं पाहायला मिळालं। सध्या सर्कसमध्ये जंगली प्राण्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे। तरीही सर्कसमधील सर्व मुलामुलींनी कोणत्याही प्रकारची मनोरंजनामध्ये कमतरता ठेवली नाही ना नागरिकांना जंगली प्राण्यांची कमतरता भासू दिली। आता याच लाडक्या सर्कशीचे कोल्हापुरात आज म्हणजे 25 मार्च रोजी सांगता होणार आहे। आज या सर्कशीचे 3 खेळ होणार आहेत। हे खेळ दुपारी 1, दुपारी 3 आणि रात्री 7 वाजता होणार आहेत। त्यामुळे ज्या नागरिकांनी या सर्कशीचा आनंद लुटलेला नाही त्यांनी आजच जाऊन या सर्कशीचा आनंद घ्यावा।